वेळ काळ बनून आली होती, मात्र इरफान देवदूत बनून आला आणि 5 जणांच्या जीवाचे रक्षण करणारा खुदा का फरिश्ता ठरला। टेम्पो पाण्यात बुडाल्याचे पाहून त्यानं तातडीने गावात मदतीसाठी फोन केले। याच वेळी एक लहान बाळ पाण्यात बुडत असल्याचे पाहून तात्काळ इरफानने पाण्यात उडी घेतली आणि या चिमुरड्याला छातीला धरून त्याच्या पोटात गेलेलं पाणी बाहेर काढून त्याचा जीव वाचवला। रविवारी म्हसवड पंढरपूर महामार्गावर तांदुळवाडीजवळ भीषण अपघात घडला। पंढरपूर येथील बावचे कुटुंबीय आणि नातेवाईक मिळून 14 जण एका पिकअपमधून देवदर्शनासाठी म्हसवड येथे गेले होते। दर्शन आटोपल्यानंतर दुपारी ते परतीच्या प्रवासाला निघाले, मात्र तांदुळवाडीजवळ आल्यानंतर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि पिकअप थेट रस्त्यालगतच्या पाण्याने भरलेल्या विहिरीमध्ये कोसळले। सोलापूर जिल्ह्यातील म्हसवड इथून सिद्धनाथाचे दर्शन घेऊन परतणाऱ्या भाविकांचा पिकअप टेम्पो रस्त्याकडेला असलेल्या धोकादायक विहिरीत पडल्यानं 8 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून 7 जणांना वाचवण्यात ग्रामस्थांना यश आले आहे। सातारा सोलापूर रोडवरील तांदुळवाडी येथे रस्त्याच्या कडेला असलेल्या धोकादायक विहिरीचा अंदाज न आल्यानं हा टेम्पो थेट या विहिरीत कोसळल्याने ही दुर्घटना घडली। तांदुळवाडी रस्त्याच्या बाजूला असणाऱ्या विहिरीजवळून जात असताना गाडीवरील ताबा सुटला आणि हा मिनी टेम्पो थेट विहिरीत कोसळला। सुदैवानं या गाडीच्या पाठीमागेच तांदुळवाडी येथील इरफान मुजावर हा तरुण दुचाकीवरून येत होता। हा टेम्पो पाण्यात बुडाल्याचे पाहून त्यानं तातडीने गावात मदतीसाठी फोन केले। याच वेळी एक लहान बाळ पाण्यात बुडत असल्याचं पाहून तात्काळ इरफानने पाण्यामध्ये उडी घेतली आणि या चिमुरड्याला छातीशी धरून त्याच्या पोटात गेलेलं पाणी बाहेर काढून त्याचा जीव वाचवला। या घटनेमध्ये मृत्युमुखी पडणाऱ्याच्या कुटुंबियांना 5 लाख रुपयाची मदत सरकारने जाहीर केलेली आहे। मात्र मागच्या काही दिवसापूर्वी नाशिकमध्ये अशीच एक घटना घडली होती आणि त्यामध्ये देखील 9 जणांचा मृत्यू झालेला होता आणि ही दुसरी घटना महाराष्ट्रामध्ये 2-3 महिन्यातच घडलेली आहे। रस्त्याच्या कडेला ज्या विहिरी आहेत त्या विहिरी धोकादायक ठरत आहेत आणि अशा धोकादायक विहिरींमुळे अशा प्रकारच्या घटना घडत आहेत। या घटना घडत असताना अशा प्रकारच्या विहिरीवरती कारवाई का केली जात नाही, कटाडे सुरक्षा कवच का लावले जात नाहीत, असा मोठा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतोय। मात्र 5 जणांचे जीव वाचवणाऱ्या इरफानचं या ठिकाणी कौतुक केलं जातंय। अशाच वेगवेगळ्या घटना अशा महाराष्ट्रामध्ये घडत आहेत, मात्र प्रशासन अशा विहिरीवरती कारवाई का करत नाही, असा पुन्हा एकदा सवाल उपस्थित झालाय। या घटनेबद्दल आपल्याला काय वाटतंय आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की व्यक्त व्हा। धन्यवाद।